लई बाराचे 1 डझन मेल फिमेल. या फाईल द्या ठेवून आय. हॅलो हॅलो, हा नवलाख आहे. भाऊ नको तेच झालं. आपण निवडून आलो. विकता पदार्थ नारळ तेल तूप. तुम्ही सगळे असे हिमालय कोसळले चिंताग्रस्त का बरं झाले? त्याने गावाचे चिठ्ठ्या टाकल्या काय? नाही ना, एका तालुक्याचा नकाशा ठेवला समोर न प्रत्येक रोडवरचे एक गाव निवडलं. आणि त्यात दुर्दैवाने सावरगाव निवडलं गेलं. मला काय वाटलं होतं, कोमलवाडी खडकी असं एखादं छोटं गाव निवडलं असतं तर ऍडजस्टमेंटला सोपं गेलं हो ना. असतं. पण आता सावरगावच निवडलं गेलं म्हणल्यावर सगळे सिरियस झाले ना. मी तर डुकरेनं म्हणलंही, हा. जिथं चोरांची भीती तिथंच अंधार झाला. काय 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 म्हणले काय तुम्ही? म्हणजे इथं चोराची भीती आणि इथं अंधार झाला? अरे मग उजेड पडला कुठं ते तरी सांगा ना. जिल्ह्यातल्या 2 लाख निरक्षरापैकी मला फक्त 50 आणून दाखवा का ज्याला खरंच लिहिता वाचता येते. हा पट्ट्या मराठीच्या औलादने म्हणणार स्वतःले. अरे इथं अंधार पडला म्हणजे. अरे काय? दुंबाड तुम्ही जरा शांत व्हा, शांत व्हा. असलाच तर इथल्या अंधाराची नैतिक जबाबदारी माझी आहे. भाऊ, नाही, 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 भाऊ, नाही, मी काय म्हणते, भाऊ, तुम्ही स्वतःवर घेऊ नका. हा अख्ख्या जिल्ह्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे. मॅडम कबूल करा की तुमचं बोलणं चुकलं. तुमच्या बोलण्यात तर आमच्या इथं काहीच होत नाही. आणि दुसरीकडे मात्र सिरियसली काम होतोय असा होतोय. म्हणजे असेल तर तुम्ही काय त्यावेळेला साहेबकी करत हिंडत होता काय? भाऊसाहेब तुम्ही शांत व्हा बरं आधी. मी माफी मागतो तुमची पाहिजे तर. डुकरे, तुम्ही बाईंची बाजू घेऊ नका. सगळी पानं सारखीच, बेलाचे आणि पळसाचे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता का तुम्ही काहीच केलं नाही, पण इतर गावात निदान वर्ग तरी भरत होते. पुन्हा आपलं तुमचं तेच. कुठे भरत होते वर्ग? 3 वर्ष आपला नुसता गोंधळ चाललेला होता. अधिकारी वर्गाईचे बी तेच. एकाच्याकडे रेखाच्या बायत होतं का? आणि त्याला तर आयता कुरणच भेटलं. सारे चरत होते, करोडोनं आले वरून. खाली थोडेसे शिंपडले आणि बाकीचे मधातच गायब. अरे या 2-2 रुपयाच्या टपऱ्या पाट्या एका पाटीच्या 18 रुपये लावलेत म्हणे. म्हणजे 2 लाख पाट्या गुणिले 18 रुपये. करा हिशोब डुकरे तुम्ही.